वृंदा पोटावर निजली असता पोटात काय नाही हे जाणवलं. समृद्ध खाद्य संस्कृतीच्या वैविध्याचा गहन विचार करून भाताचाच काहीतरी पदार्थ करू या निष्कर्षाला आलो. हा आहे वृंदाच्या झोपेचा शत्रू आणि ही शत्रूला गॅसवर ठेवून निर्भीडपणे निजलेली वृंदा. आज मी करणारे दकाभा या महाकर्म कठीण पदार्थाला बनवण्यासाठी आधी काकडी धुवून सोलून घेतली. काकडी वाकडी नसल्यानं तिचा शिरच्छेद केला. मग धडाबरोबर अनैतिक संबंध प्रस्थापित करून त्यांच्यातला कडवटपणा दूर करायचा प्रयत्न केला. काकडी किसायच्या कष्टापासून वाचलो म्हणून थोडा नाचलो. काकडी चिरताना एखाद चक्ती तरी खावीच असा कर्कटी पुराणात उल्लेख आहे. कर्कटी म्हणजे संस्कृत मधली काकडी. काकडीची करताना कापणी केली थोडी लावणी, तिकडे उठली पावणी, इकडं गरम तेलात दाणे पावले आणि भातावर विसावले. तब्बल 3 कोल्यांमधून आलेल्या आमाप पैशांमध्ये पदरचे 100 घालून काजू आणले आणि तळले. स्वप्नांना आणि भाताला मोहरी, जिरं, हिंग, मिरचीची फोडणी दिली. श्रीमंतीचा माज न करता कडल्यात काकडी टाकली. दकाभा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून दही काकडी भात आहे हे लक्षात आल्यानं कुटुंबानं नर्तन केलं. इकडे मी कोथिंबिरीचं कर्तन केलं. फॅशनेबल दिसे म्हणून कोथिंबिरीचा बॉबकट करून झाल्यानंतर धुतलेल्या हातांनी हे मिश्रण कालवून घेतलं. मिश्रण कालवून झाल्यानंतर घ्या घास हा, घ्या घास हा. अप्रतिम चवीचा दकाभा खाऊन मावनिकाला दका बसला. यो दही काकडी भात खाऊन दमून जाण्याऐवजी ती रमून गेली की हो. ते साऊथ इंडियामध्ये असलं भात लय करतात म्हणून साऊथ इंडियन टोन लावला की हो. हे असलं भारी दही भात लय भारी उन्हाळ्यात. या सगळ्या काळात वृंदाच्या शांततेचं कारण पेसिफायर आहे का असं विचारल्यानंतर ती म्हणाली, पेसिफायर तो नहीं मगर बाबा युकेलेले त्यावर तबले चांगले मोनिकाने वाजवले.